शिर्डी विमानतळावर लवकरच नाईट लँडिंग सुरू होणार आहे, मंत्री मुरलीधर मोहोळ यांची ग्वाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी सावित्रीबाई फुले यांच्या मूळ गावी नायगाव येथे जात त्यांना अभिवादन केलं। मदत फेरीतून जमवले 43 लाख, सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांसाठी माजलगावकरांचा मदतीचा हात। लाडू प्रसाद विक्रीतून 6 कोटीचं उत्पन्न, विठ्ठल मंदिर समितीच्या ड्रायफ्रूट युक्त लाडू प्रसादाला मागणी। डिझेल संपल्यानं झाला घात, मुंबई गोवा महामार्गावर कारला टोईंग व्हॅनची धडक, 4घांचा यात मृत्यू। पोलीस दलाने कर्तव्यदक्ष अधिकारी गमावला, मालवणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रावसाहेब शिंदे यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू। पॅरिस ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता स्वप्नील कुसाळेला अर्जुन पुरस्कार जाहीर झालाय। महात्मा फुले वाड्यात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्तानं विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं महिलांची उपस्थिती होती। पुण्यातील भिडेवाडा स्मारकाचं काम प्रगतीपथावर आहे, मंत्री छगन भुजबळ यांची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बंदुकीचे राज्य मोडून काढतील, खासदार संजय राऊत यांचा विश्वास। कल्याण ग्रामीण मध्ये ठाकरे गटाला झटका, ठाकरे गटाच्या आणेगावच्या उपसरपंचांसह कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश। भिवंडी विकास आघाडी एकता मंचचे पुनर्जीवन, भिवंडी विकास आघाडीचे संयोजक माजी महापौर जावेद दळवी यांची माहिती। आमदार हेमंत पाटील यांनी भाविकांना माळेगाव यात्रेच्या शुभेच्छा दिल्यात। वृद्ध विकलांग भाविकांसाठी पंढरपूर मंदिर समितीची विशेष सुविधा। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्तानं बुलढाण्यात आमदार संजय गायकवाड यांनी अभिवादन केलं। यावेळी महाराष्ट्र राज्य युवा सेना कार्यकारिणी सदस्य युवा नेते मृत्युंजय गायकवाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। गोंदियाच्या साईटोला जिल्हा परिषद शाळेच्या जीर्ण इमारतीला पालकांनी ठोकले कुलूप। मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे, काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांची मागणी। सानपाडा डीमार्ट परिसरात 2 अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार, 1 जण जखमी। रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन, विविध उपाययोजनांवर भर देण्याचा परिवहन अधिकाऱ्यांचा निर्णय। पंढरपुरात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, समाज कल्याण विभागाच्या वतीनं सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली। बुलढाण्यात कॅन्सरचा धोका वाढविणाऱ्या कागदी कपांवर बंदी, जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील नगरपालिकांना कारवाईचे आदेश दिले। नागपुरात पोलीस स्थापना सप्ताहानिमित्त जप्त केलेले 60 लाखांहून अधिक किमतीचे दारू साठा पोलिसांनी नष्ट केलाय। उमरातील मराठी हिंदी भाषिक वादातील तरुणानं आज मनसे नेते अविनाश जाधव यांची भेट घेतली। भिवंडी सावित्रीबाई फुले जयंती व भारतीय स्त्री मुक्ती दिनानिमित्त कला व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आळंदीत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतलं। इंद्रायणीच्या स्वच्छतेचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली। MIDC वाळूज पोलिसांनी प्रतिबंधित गुटख्यावर मोठी कारवाई केली आहे। 94 लाखांचा मुद्देमाल त्यांनी जप्त केला।